नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज हिंगोली या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्वराज्य संघटनेच्या निवडणुका ह्या होऊ घातलेल्या आहेत आणि त्यापूर्वी नगराध्यक्ष आणि नगरसेवकच्या निवडणुका सुद्धा होणार आहेत। म्हणजे त्याचे फॉर्म असतील नागरिकांच्या माध्यमातून, उमेदवाराच्या माध्यमातून हे भरलेले आहेत। प्रत्येक राज्यात असेल, प्रत्येक जिल्ह्यात असेल, याच्याच पद्धतीने ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि नागरिक हे मोठ्या ताकदीनिशी आपला प्रचार करत आहेत। तशा पद्धतीच्या जे काही नियोजन असतील ते सुद्धा त्यांच्या माध्यमातून झालेले आहे। परंतु हिंगोलीतील जे काही सध्याची परिस्थिती असेल ती कशा पद्धतीने लढत असणार आहे, म्हणजे कोणाच्या विरोधात कोणाचं मतदान जाणार आहे आणि नेमका नगराध्यक्ष कोण होईल याची आपण चर्चा, एक विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर हे अंदाज आहे, नेमकं कोणालाही सांगता येणार नाही नेमकं काय होईल आणि कसं होईल, परंतु एक आपला अंदाज आणि त्याचबरोबर जनतेचं जे काही मत असेल त्याच्यावरती आपण थोडक्यात एक चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहोत। खरं तर आज दोनच पक्षाची आपण माहिती घेणार आहोत। एक म्हणजे भाजप, तानाजी मुटकुळे यांचे जे काही नगरसेवक म्हणून, नगराध्यक्ष म्हणून बाबारावजी बांगर यांचे जवळची निकटी त्यांना सुद्धा फॉर्म भरलेले आहे आणि त्यांचे जवळपास 34 उमेदवार हे सुद्धा रिंगणात उभे टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांचेच मित्रपक्ष असणारे संतोष बांगर हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे आहेत आणि त्यांनी सुद्धा जवळपास त्यांचे जे काही श्रीराम बांगर यांची पत्नी आहे त्यांचे उमेदवाराचा फॉर्म सुद्धा भरलेला आहे आणि 34 उमेदवार हे आमचेच असतील अशा दोघांचा सुद्धा एक मत आहे आणि तशा पद्धतीच्या चर्चा आहेत। परंतु नेमकं वातावरण कसं रंगणार आहे याच्यावरती आपण हे भवितव्य ठरणार आहे। हिंगोलीचं भवितव्य जनतेच्या हातात असणार आहे। परंतु यामध्ये सांगायचं जर झालं तर जे काही महत्वाचं म्हणजे हे दोन मित्र पक्ष असतील, या दोन मित्र पक्षांमध्ये सध्या चिखलफेक सुरू आहे। एकोणावरती आरोप केले जात आहेत, ईडी बीडी अशा पद्धतीचे लावण्याचा आरोप केले जात आहेत आणि कोणाचे पैसे किती, कुठे मटका चालतो, कुठे जुगार चालतो, कोण धाब्यावरती बसते, कोण मटक्याच्या डावावरती बसते, अशा पद्धतीची चिखलफेक सध्या सुरू आहे। परंतु वातावरण हे मोठ्या प्रमाणात तापलेले आहे या दोन पक्षामध्ये। खरं तर मित्रपक्ष असणारे संतोष बांगर यांनी स्वबळाचा नारा दिला। कोणत्या प्रकारची युती होईल अशा चर्चा नसताना सुद्धा त्यांनी सुरुवातीला सांगून टाकले की आम्ही आमचं जे काही नेतृत्व असेल ते स्वबळावरती लढणार आहोत आणि आमचे जे काही उमेदवार असतील ते नाराज होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत। पूर्ण 34च्या 34 आम्ही फॉर्म हे स्वयंबळावरती निवडणूक लढणार आहोत अशा पद्धतीच्या चर्चा होत्या आणि त्यांनी त्याच्या पद्धतीचे फॉर्म सुद्धा भरलेले। परंतु त्यांचेच विरोधी पक्ष म्हणून किंवा जे काही कळमदुरीतील, तुम्हाला आठवत असेल की कळमदुरीतील गजाननराव घुगे आता यांच्या बालेकिल्ल्यात किल्ल्यात संतोषराव बांगर यांनी घर केलेले आणि जवळपास तब्बल 10 वर्ष झाले त्यांची म्हणजे कार्यकाळ त्या ठिकाणी आमदार म्हणून ते बघत आहेत आणि कुठेतरी ही जी काही नाराजी असू शकते गजाननराव घुगे यांची, आणि ती कुठेतरी निश्चितच दिसणार आहे। कारण तर आपल्या घरात येऊन जर कोणी आपल्या घरावरती आक्रमण करत असेल तर त्याचा राग निश्चितच असतो। मग राजकारण असेल की घरातील व्यक्तिगत मतभेद असतील, यामध्ये तो राग निश्चितच दिसणार आहे। आणि मुख्यतः म्हणजे गजाननरावजी घुगे जे काय आहेत ते व्यापारी लाईनचे अध्यक्ष आहेत आणि व्यापारी लाईनचं जवळपास 40 ते 50 हजार जर मतदान झालं तर मात्र संतोषराव बांगर यांना फटका बसू शकतो। त्यांचे जे काही उमेदवार असतील ते काही प्रमाणात येतील, परंतु नगराध्यक्षपद त्यांच्या हातात येईल असं तरी सध्याच्या परिस्थितीला दिसत नाही। आणि दुसरीकडे त्यांचेच मित्रपक्ष असणारे भाजपचे तानाजी मुटकुळे हे सुद्धा विरोधात आहेत। त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया देण्याकरता सुरुवात केलेली आहे। वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून त्यांची सुद्धा उग्र अशी प्रतिक्रिया येत आहे आणि कदाचित व्यापारी लाईन ही संतोष बांगर यांना डावलण्याचा प्रयत्न करू शकतो। कारण तर एक त्यांचं वेगळं नेतृत्व आहे आणि वेगळी छाप आहे, त्या वेगळ्या छापीमुळे सुद्धा कदाचित संतोष बांगर यांच्या विरोधात व्यापारी लाईन ही जाऊ शकते आणि त्या ठिकाणचे नागरिक थोडे प्रमाणात जाऊ शकतात, अशी एक अंदाज आहे, अशी एक चर्चा आहे। आता नेमकं काय घडते, कसं घडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। परंतु निश्चितच बाबाराव बांगर यांना त्या ठिकाणी बहुमत मिळू शकते आणि ते परत एकदा नगराध्यक्ष, त्यांचे जे काही सहकारी असतील ते होऊ शकतात अशा सुद्धा चर्चा आहेत। आता यावरती परत काय गणित लागल्या जाते, कशा पद्धतीच्या चर्चा होतात, नवीन बैठकी कशा होतात, व्यापारी लाईनची बैठक कशी होते, परत संतोष बांगर यांना कशा पद्धतीने सहकार्य मिळते आणि बाबाराव बांगर यांना कशा पद्धतीचं सहकार्य मिळू शकते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आता या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।